शरद पवारांनी एका व्यक्तीला 4 भिंतींच्या आत दम दिला असं मिटकरी म्हणतात। दम दिल्यामुळे तो व्यक्ती अस्वस्थ झालाय असं अमोल मिटकरी म्हणाले। सुनेत्रा पवारांची बिनविरोध राज्यसभेवर निवड झाली असं अमोल मिटकरी यांनी म्हटले। तुतारी गटाचा नवा नेता हळकुंडाने पिवळा झाला असं मिटकरी म्हणतात। तर अमोल मिटकरी यांनी नाव न घेता रोहित पवारांवर टीका केली आहे। हाच व्यक्ती कारण अहिल्यानगरला प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेबांसोबत ज्यावेळेस या व्यक्तीने वाकयुद्ध रंगवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पवार साहेबांनी या व्यक्तीला कशा पद्धतीनं 4 भिंतीच्या आत दम दिला आणि त्यामुळे हाच व्यक्ती अस्वस्थ आहे। यांनी याचं पद सांभाळावं आणि ह्यांनी याच्याच आमदारकीला सांभाळून ठेवावं। उद्या हा व्यक्ती कुठे गेला तर नवल वाटता कामा नये। तुर्तास राज्यसभेवर सुनेत्रा वहिनींची वर्णी लागल्यामुळे सदर व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे। पक्षाच्या वतीनं सुनेत्रा वहिनी पवार यांची बिनविरोध निवड राज्यसभेवर झाली आणि सुनेत्रा वहिनी खासदार झाल्यामुळं तुतारी गटाचा नवा नेता हळकुंडानं पिवळा झाला, त्याला मळमळ सुटली आणि त्या सुटलेल्या मळमळीतून एक वक्तव्य त्याचं आलं। ते आलं की अजितदादा गटाचे 18 आमदार माझ्या संपर्कात आहेत, मला तर त्याच्या बुद्धीची कीव येते। एक मात्र नक्की सांगतो की त्याला अपेक्षित नव्हतं की राज्यसभेची खासदारकी सुनेत्रा वहिनींना भेटेल। ती भेटल्यामुळं डोक्यावर परिणाम झाल्यासारखा सदर व्यक्ती बोलतो आहे।